Welcome student. In previous video we have studied uses of potentiometer to compare the EMF of two cells by individual method. लास्ट लेक्चर मध्ये आपण uses of potentiometer मध्ये पहिला यूज पाहिला होता. How to use potentiometer to compare EMF of two cells by connecting the cell individually, that is by using individual method. individual method चा वापर करून दोन सेलचं EMF कंपेअर कसं करायचं तर यासाठी आपण लास्ट व्हिडिओ पाहिला होता. तर आज जो व्हिडिओ पाहणार आहेत आपण तर त्यामध्ये पहा युजेस ऑफ पोटेन्शियोमीटर सेकंड यूज पाहिलं होतं आपण टू कंपेअर EMF ऑफ टू सेल्स. दोन सेलचं EMF कंपेअर करायला परंतु इथे कॉम्बिनेशन मेथड यूज करायला. आता कॉम्बिनेशन मेथड मध्ये नेमकं काय आहे तर पहा EMF ऑफ द टू सेल can be compared using sum and difference method. पहा सम आणि डिफरन्स मेथडचा वापर करून आपण EMF ऑफ द टू सेल यांना कंपेअर करू शकतो. आता सम अँड डिफरन्स मेथड. सम अँड डिफरन्स मेथड. पहा सम आणि डिफरन्स या दोन मेथड आहेत. त्यांचं कॉम्बिनेशन केल्यामुळे या मेथडला आपण कॉम्बिनेशन मेथड म्हणतोय. आता सम साठी काय केलं जातं तर पहा आपल्याला माहिती आहे. पहा समजा ही एक सेल आहे. हे या सेलचं E1 या सेलचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल हे निगेटिव्ह टर्मिनल. आता E2 या सेलचं E2 या सेलचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल हे निगेटिव्ह टर्मिनल. याला वाटल्यास आपण वरती नाव देऊ E1 and E2. पाहता येते positive terminal of the first cell or negative terminal of the first cell is connected to the positive terminal of the second cell. एका सेलचं निगेटिव्ह टर्मिनल किंवा पॉझिटिव्ह टर्मिनल हे दुसऱ्या सेलच्या निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह टर्मिनलला किंवा सिंपल लक्षात ठेवा एका सेलचं निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जर कनेक्ट केलं तर या मेथडला आपल्याला म्हणायचे सम मेथड. पाहता येते when two cells are connected such that the positive terminal of the first cell is connected to the negative terminal of the second cell, the effective EMF of the combination of the two cells is या दोन्ही सेलच्या कॉम्बिनेशनचं जे इफेक्टिव्ह EMF आहे तर ते आहे E1 प्लस E2. म्हणजे त्या दोन सेलचं इफेक्टिव्ह EMF हे ऍड केला जातो म्हणजे यांची सम केल्या जाते. तर का पुन्हा एकदा सांगतो when two cells are connected such that positive terminal of the first cell is connected to the negative terminal of the second cell, the EMF of the two cells are added up and the effective EMF of the combination of two cells is E1 plus E2. This method of connecting two cells is called the sum method. तर या मेथडला आपण म्हणणार सम मेथड. आता सम मेथडचा कन्सेप्ट लक्षात आला असेल की एका सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला जर कनेक्ट केलं तर तिथे सम मेथड यूज होते कारण त्या दोन सेलचं EMF ऍड केल्या जातं. तर याला म्हणणार आपण सम मेथड.
आता हा झाला कन्सेप्ट या सम मेथडचा. आता डिफरन्स मेथड मध्ये काय आहे पहा. आता इथे पहा दोन सेल घेतल्यात आपण. एका सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला किंवा एका सेलचं निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला जर कनेक्ट असेल तर अशा ठिकाणी डिफरन्स मेथड ही यूज होते. पाहता इथे लक्षात घ्या E1 या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल E2 या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. म्हणजे when two cells are connected such that negative terminals are together or their positive terminals are connected together, then their EMF opposes each other and effective EMF of the combination of two cells is E1 minus E2. That is, considering E1 is greater than E2, this method of connecting two cells is called difference method. Negative terminal of the two cells are connected together or positive terminal of the two cells are connected together, then the EMF of the two cells opposes. म्हणजे या दोन्ही सेलचं EMF अपोज करायचे आणि जेव्हा EMF हे अपोज करल each other तर effective EMF of the combination of the two cells याला डिनोट केला जाईल E1 minus E2. आता इथे कन्सिडरेशन असं आहे की E1 is greater than E2. तेव्हाच E1 मधून E2 हा मायनस होईल. तर या मेथडला आपण म्हणणार डिफरन्स मेथड. आता सम आणि डिफरन्स मेथड याचा यूज आपण करणार आहे कॉम्बिनेशन मेथड मध्ये टू कंपेअर EMF ऑफ टू सेल. आता EMF ऑफ द टू सेल कंपेअर करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला एक सर्किट डायग्राम ड्रॉ करावा लागेल ज्यामध्ये पोटेन्शियोमीटरचा वापर केला जाईल. EB हे पोटॅन्शियोमीटर वायर आहे. त्याला आपण एक की कनेक्ट केली त्यानंतर एक EMF कनेक्ट केलं आणि एक रिओस्टॅट कनेक्ट केला. आता इथे ही एक सेल आहे. अगोदर हे डिनोट करू आपण प्लस मायनस हे कॅपिटल की त्यानंतर EMF कॅपिटल E एक सेल आहे E1. पहा आता आपण इथे एक टर्मिनल E1 या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल आपण इथे ड्रॉ केलेला आहे. पहा त्यानंतर आपल्याला E2 ही सेल कनेक्ट करायची. E2 सेल कनेक्ट करायची. तर इथे आपण E2 सेल कनेक्ट करणार आहे.
4 पॉइंट घेतलेत मी अगोदर, त्यापैकी एक टर्मिनल हे गॅल्व्हॅनोमीटरला चाललेलं आहे, गॅल्व्हॅनोमीटर. त्यानंतर गॅल्व्हॅनोमीटरला कनेक्ट केलेली आहे एक जॉकी, कॅपिटल जे, एक जॉकी कनेक्ट केलेली आहे. त्यानंतर पहा, आता आपल्याला इथे हे जे टर्मिनल आहे, तर इथे एक सेल कनेक्ट करायची, ज्या सेलचं EMF आहे E2. पाहता इथे या कीजला नाव देऊ आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आता जर मी इथे या कीजला डिनोट केलेला आहे बा, 1 नंबर, 2 नंबर, 3rd नंबर and 4th नंबर. तर ही आहे सर्किट डायग्राम टू कंपेअर EMF of two cell by combination method. The circuit for sum and difference method is connected as shown in the figure. When keys K1 and K2 are closed, the cell E1 and K2 are in the sum mode. K1 आणि K3 समजा ही एक की आहे, याला क्लोज केलं मी आणि K3 ला जर क्लोज केलं, या दोन कीला जर क्लोज केलं मी, तर E1 सेलचे निगेटिव्ह टर्मिनल E2 सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट झालं. म्हणजे या दोन सेल सम मोड मध्ये आहे. कोणत्या मोड मध्ये? सम मोड मध्ये. अँड द नल पॉइंट इज ऑब्टेन युजिंग द जॉकी. या जॉकीचा वापर करून आपण या पोटॅन्शियोमीटर वायर वरती नल पॉइंट ऑब्टेन करू शकतो. लेट L1 be the length of the wire between the null points. आता इथे सम आणि डिफरन्स मेथडचा कन्सेप्ट जो आहे तो लक्षात आलेला असेल तुम्हाला. जेव्हा आपण कीज K1 and K3 यांना क्लोज केलं तेव्हा K2 आणि K4 ओपन आहे. तर K1 आणि K3 यांना क्लोज केल्यामुळे E1 या सेलचं जे निगेटिव्ह टर्मिनल आहे E2 या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट झालं. म्हणजे ही जे दोन सेल आहेत तर हे सम मोड मध्ये आहेत. त्यानंतर आपल्याला नल पॉइंट ऑब्टेन करायचा या वायर वरती by using the jockey. Let L1 be the null point जिथे ऑब्टेन झालाय. Let L1 be the length of wire between null point and point A. L1 की लेंथ कंसीडर केली आपण between the null point and the point A. This corresponding to EMF. This corresponding to EMF E1 plus E2. E1 plus E2 या EMF ची करस्पॉन्डिंग आहे. Therefore आता इथे लक्षात घ्या, therefore E1 plus E2 according to the
principle of potentiometer E1 plus E2 is equal to K into L1 याला जो इक्वेशन फर्स्ट आता ही K म्हणजे potential gradient of potentiometer wire. Now the keys K1 and K3 are kept open. पहा K1 आणि K3 ला जर ओपन केलं आणि K2 आणि K4 यांना जर क्लोज केलं तर आता इथे पहा E1 या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल या कनेक्शन थ्रू E2 या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट झालं. E1 या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल E2 या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट झालं म्हणजे these two cells are in the difference mode. K1 and K3 are kept open and keys K2 and K4 are closed. In this case, the two cells are in the difference mode. Again, the null point is obtained. पुन्हा आपल्याला null point काय करायचा आहे या जॉकीचा वापर करून या वायर पोटेन्शियोमीटर वायर वरती null point obtain करायचा आहे. समजा let L2 be the length of wire between null point and the point A and the point A. This corresponding to the EMF E1 minus E2. आता इथे जसं आपण फर्स्ट इक्वेशन लिहिलं होतं तर डिफरन्स मेथड साठी E1 minus E2 is equal to K into L2. आता इथे आपण E1 is greater than E2 कन्सिडर केलेला आहे. पहिला जो इक्वेशन सेकंड. आता जर आपण इक्वेशन फर्स्ट ला डिवाइड केले इक्वेशन सेकंड ने dividing equation first by equation second E1 plus E2 divided by E1 minus E2 is equal to K into L1 divided by K into L2. बाकी के कॅन्सल होईल आणि त्यानंतर आपल्याला कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडो बाय कंपोनेंडो and डिव्हिडेंडो मेथड बाय कंपोनेंडो and डिव्हिडेंडो न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करायचा आणि न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट करायचा आहे. तर आपण इथे न्यूमरेटर मध्ये लिहिणार E1 plus E2 plus E1 minus E2 whole divided by E1 plus E2 minus in bracket E1 minus E2 is equal to L1 plus L2 divided by L1 minus L2. आता इथे लक्षात आले असेल कंपोनेंडो आणि डिव्हिडेंडो. तर न्यूमरेटरला पहा इथे E2 गेट कॅन्सल म्हणजे ट्वाइस ऑफ E1 आलं डिवाइडेड बाय आता इथे E1 plus E2 हे मायनस साइन अप्लाय झालं तर मायनस E1 होईल आणि प्लस E2 होईल म्हणजे 2 टाइम्स E2 मायनस साइन अप्लाय केल्यानंतर या ब्रॅकेट वरती इज इक्वल टू L1 plus L2
divided by L1 minus L2. 2 to get cancel, तर आपल्याला E1 by E2 या दोन सेलच्या EMF चं कंपॅरिझन करता येतं आणि त्यासाठी फॉर्म्युला आहे कॉम्बिनेशन मेथड मध्ये E1 by E2 is equal to L1 plus L2 minus L1 plus L2 divided by L1 minus L2. This is the formula to compare EMF of two cells by using combination method, that is sum and difference method. Thus, EMF of the two cells can be compared using sum and difference method. तर पोटॅन्शियोमीटरचा सेकंड यूज तुम्हाला लक्षात आला असेल तर इथे फक्त फर्स्ट अगोदर पहिले इक्वेशन ऑब्टेन करण्यासाठी की K1 and K3 ला क्लोज करायचं सम मोड मध्ये येतील सेल सम मोड मध्ये आल्यानंतर नल पॉइंट ऑब्टेन करायचा तो नल पॉइंट ज्या पॉइंटला आपण नल पॉइंट म्हणतोय तर त्याची लेंथ फ्रॉम द पॉइंट A ती लेंथ कन्सिडर करायची पाहिजे L1 बी द लेंथ ऑफ वायर बिटवीन नल पॉइंट अँड पॉइंट A दिस करस्पॉन्डिंग टू EMF E1 plus E2 E1 plus E2 का तर इथे ज्या दोन सेल E1 आणि E2 आपण ज्यांचे EMF कंपेअर करायलो त्यासम मोड मध्ये आहे आता अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ पोटॅन्शियोमीटर E1 plus E2 म्हणजे इफेक्टिव्ह EMF हे इक्वल होईल K into L1 च्या नल पॉइंट ज्या लेंथ वरती ऑब्टेन झालाय त्या लेंथच्या आता पुढे काय करायचं तर K1 आणि K2 यांना ओपन करून K1 and K3 ला ओपन करून K2 and K4 ला क्लोज करायचं K2 आणि K4 ला क्लोज केल्यानंतर निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल E1 इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल E2 तर या ठिकाणी आपण डिफरन्स मोड मध्ये आहे डिफरन्स मोड मध्ये असेल तर E1 E2 त्यानंतर नल पॉइंट ऑब्टेन करायचा बाय युजिंग दिस जॉकी नल पॉइंट ऑब्टेन केल्यानंतर त्या नल पॉइंटची लेंथ फ्रॉम द पॉइंट A त्याला कन्सिडर केलं L2 बी द लेंथ ऑफ वायर बिटवीन नल पॉइंट अँड द पॉइंट A दिस करस्पॉन्डिंग टू द EMF E1 E2 पाहिजे कन्सिडरेशन असं आहे आपलं E1 is greater than E2 आहे तर E1 E2 is equal to K into L2 हे दोन इक्वेशन ऑब्टेन केले त्यानंतर इक्वेशन फर्स्ट ला डिवाइड करा इक्वेशन सेकंड ने त्यानंतर ही स्टेप ऑब्टेन होईल पुढे कंपोनेंट अँड डिव्हिडेंडो हा जर कन्सेप्ट यूज केला आपण तर कंपोनेंडो मध्ये न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरला ऍड झाला त्यानंतर डिनॉमिनेटरला न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर हा सबट्रॅक्ट व्हायला हा न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटरला काय होतोय सबट्रॅक्ट होतोय सिमिलरली फॉर RHS L1 मध्ये हे L2 ऍड होईल न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला L1 मधून L2 हे मायनस होईल कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो मेथड नुसार त्यानंतर इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे E2 आहे ते कॅन्सल होईल इथे E1 कॅन्सल होईल टॉइस ऑफ E1 आणि टॉइस ऑफ E2 यांचा रेशो भेटेल इज इक्वल टू L1 plus L2 डिवाइडेड बाय L1 minus L2 2 कॅन्सल होईल E1 by E2 इज इक्वल टू L1 plus L2 डिवाइडेड बाय L1 minus L2 तर हा झाला पोटॅन्शियोमीटरचा सेकंड यूज टू कंपेअर EMF ऑफ टू सेल बाय कॉम्बिनेशन मेथड